श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, मी प्रशांत राग आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना कशा प्रकारे करावी हे आपण बघणार आहोत। गणेश चतुर्थी ही 27 ऑगस्ट वार बुधवार या दिवशी आहे। गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत आहे। तरी आपण सर्वांनी दुपारी 12-1 वाजेपर्यंत गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे। आता आपण बघूया की गणपती प्राणप्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य काय आहे। तर आपल्याला पार्थिव गणेशाची मूर्ती लागेल, त्याच सोबत देवघरातील जी छोटी आपली गणेश मूर्ती आहे ती मूर्ती लागेल। तसेच ताट, 3 वाट्या, ताम्हण, पळी, फुलपात्र, कलश, पाणी सोडण्यासाठी प्लेट, आरतीचे ताट, अष्टगंध, गुलाल, कुंकू, अक्षता, एका प्लेटमध्ये अक्षता लागतील, हळद, धूप, तुपाचा दिवा, तूप, कापूर, नारळ, विड्याची पाने, खारीक, बदाम, सुपारी, यथाशक्ती दक्षिणा, देव पुसण्यासाठी नॅपकिन, हात पुसण्यासाठी नॅपकिन, आसन, जानवे, अत्तर, फुले, दुर्वा, शमीपत्र, पंचामृत हे एका वाटीमध्ये दूध, दही, तूप, साखर आणि मध हे एकत्र करून तयार करावे। त्यानंतर गंधोदक लागेल। गंधोदक एका फुलपात्रामध्ये किंवा वाटीमध्ये पाणी, अत्तर, अष्टगंध, कापूर आणि फुलांच्या पाकळ्या एकत्र करून तयार करावे। त्यानंतर माचीस, गुलाबजल, चौरंग, एक पाट, एक त्यावर अंथरण्यासाठी कापड, रांगोळी, नैवेद्यासाठी मोदक किंवा पेढे, वस्त्रमाळ किंवा बाजारातून एखादे वस्त्र आणू शकता। तीर्थ काढण्यासाठी एक छोटे भांडे लागेल। हे सर्व साहित्य जवळ घेऊन पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आधी। तर पूजेची मांडणी करताना ज्या ठिकाणी आपण मूर्ती स्थापन करणार आहोत ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर त्या जागेची सजावट करून घ्यायची आहे। आपापल्या पद्धतीने सजावट करून घ्यावी। त्यानंतर जो चौरंग घेतला आहे आपण तो चौरंग त्या ठिकाणी ठेवावा किंवा आपण टेबल ठेवू शकता। टेबलावरती पाट ठेवून त्यावरतीही त्या गणपतीची स्थापना करू शकता। तर आपण चौरंग घेतला आहे या ठिकाणी, त्या चौरंगावरती वस्त्र अंथरून त्यासमोर एक पाट ठेवायचा आहे। त्यानंतर त्या पाटाच्या शेजारी फुलांची टोपली किंवा एका ताटामध्ये फूल, शमीपत्रे, दुर्वा हे सर्व जवळ घेऊन ठेवायचं आहे। एका ताटामध्ये पार्थिव गणेश मूर्ती आणि देवघरातील गणपतीची मूर्ती घ्यायची आहे। त्या पाटाच्या समोर आपले आसन मांडून बसायचे आहे आणि पाटाच्या उजव्या साईडला फुलपात्र आणि पळी आणि पाणी सोडण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे। फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जे अभिषेकासाठी जे आपण पाणी वापरणार आहोत ते एका कलशामध्ये भरून घ्यायचं आहे। तो कलश आपल्या डाव्या साईडला ठेवायचा आहे। एक पूजेचं ताट तयार करून घ्यायचं आहे, त्यामध्ये धूप दीप लावून ठेवायचं आहे। एका वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे, एका वाटीमध्ये पंचामृत घ्यायचं आहे, दुसऱ्या वाटीमध्ये गंधोदक तयार करून घ्यायचं आहे आणि धूप दीप लावून ठेवायचं आहे। ज्या ठिकाणी आपण चौरंग ठेवला आहे चौरंगाच्या दोन्ही साईडला जर आपल्याला 2 समई लावायच्या असतील तर त्या आपण लावू शकता। त्यानंतर चौरंगावरती मध्ये तांदळाचं जर स्वस्तिक ज्यांना आवड असेल त्यांनी स्वस्तिकही काढू शकता, नाही काढलं तरी जमेल। तसेच चौरंगावरती वस्त्र अंथरायचं आहे। त्या ठिकाणी
चौरंगावर उजव्या साईडला एक शंख स्टँड साईड ठेवायचा आहे आणि डाव्या साईडला घंटा ठेवायची आहे. मधोमध विडा ठेवायचा आहे. एका वाटीमध्ये गंधोदक तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, अत्तर टाकायचं आहे, अष्टगंध, कापूर आणि फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. अशा प्रकारे गंधोदक तयार करून घ्यायचं आहे. नैवेद्यासाठी लागणारे मोदक किंवा पेढे एका प्लेटमध्ये जवळ घेऊन ठेवायचे आहे. पूजेसाठी जे लागणारं सर्व साहित्य आहे ते जवळ घेऊन बसायचं आहे, जेणेकरून एकदा पूजा चालू झाल्यानंतर उठण्याची गरज पडणार नाही आणि पूजेमध्ये खंड पडणार नाही. पूजा सुरू करण्याच्या अगोदर आपल्या घरातील ज्येष्ठांना नमस्कार करायचा आहे आणि देवघरातील देवतांना नमस्कार करून पूजेसाठी बसायचं आहे. पूजेसाठी बसल्यानंतर सुरुवातीला धूप आणि दीप पेटून घ्यायचा आहे. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. चला तर मग पूजेला सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुरुवातीला मंगल तिलक करायचं आहे. पूजेसाठी यजमान असतील तर यजमानामधील पत्नीने स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावायचं आहे आणि पुरुष यजमान असतील त्यांनी अष्टगंध आणि अक्षता लावायच्या आहेत. आणि जर श्रीमती महिला असतील तर त्यांनी स्वतःच्या कपाळाला अष्टगंध लावायचा आहे. अष्टगंध, हळद कुंकू, अक्षता लावताना उजव्या हाताच्या अनामिकेने म्हणजे जे उजव्या हाताचं मधलं बोट आणि करंगळी आहे या दोन्हींच्या मधलं जे बोट आहे त्या बोटाने अष्टगंध, हळद कुंकू कपाळाला लावायचं आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गे स्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेमदेवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. यानंतर आचमन करायचं आहे. आचमन करताना सुरुवातीला उजव्या हातावर 3 वेळेस पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी प्राशन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. यानंतर 2 वेळेस उजव्या हातावर पाणी घेऊन सरळ हाताने ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. यानंतर यजमानांनी हात जोडून बसायचं आहे. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. यानंतर प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. श्वास मध्येच ठेवायचा आहे आणि मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भूम भुव ओम स्वः ओम मह ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यानंतर डाव्या नाकपुडीवरचे 2 बोट काढून घ्यायचे आहे आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. नंतर उजव्या हाताच्या 5ही बोटांनी उजव्या कानाला, डाव्या कानाला आणि मुखाला स्पर्श करायचा आहे. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. यानंतर देवता स्मरण करायचं आहे. सर्वांनी हात जोडून बसायचं आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्रीमातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री इष्टदेवताभ्यो नमः,
श्री ग्रामदेवताभ्यो नमः, श्री स्थानदेवताभ्यो नमः, श्री वास्तुदेवताभ्यो नमः, श्री आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः, श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, श्री एतत्कर्म प्रधान श्रीमन्महागणाधिपतये नमः। अविघ्नमस्तु। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदयस्ते भगवान् मङ्गलायतनं हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ग्रीवं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कूतस्तेषां पराजयः येषामिन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुबाणं ब्रह्मा विष्णुमहेश्वराणं सरस्वती प्रणम्यादौ सर्वकामार्थसिद्धये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थ पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः। सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रीभुवनेश्वराः देवादेशन्तु नः सिद्धे ब्रह्मेशान जनार्दनः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्याद्यस्मिन् ब्रह्माण्डे भूर्लोके ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टविंशति युगे युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्यदेशे शालिवाहनशके 1947 विश्वावसु संवत्सरे दक्षिणायने सौरशरद ऋतुः भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्यो चतुर्थी तिथिः बुधवासरे चित्रादिवस नक्षत्रे तुल राशि स्थिते चंद्र सिंह राशि स्थिते श्री सूर्य मिथुन राशि स्थिते देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थान स्थितेषु सत्सु एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। यानंतर प्रधान संकल्प करायचा आहे। यजमानाने उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये 2-3 अक्षता टाकायच्या आहेत आणि 2-3 फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। यजमान पत्नींनी यजमानांच्या हाताला हात लावायचा आहे आणि म्हणायचं आहे, मम आत्मनाः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अहम। स्वतःच्या गोत्राचा उच्चार करायचा आहे। ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे। गोत्र उत्पन्नानाम यानंतर आपल्या स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे। नामने अहम मम सकल कुटुंबानां द्विपाद चतुष्पाद संहितानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगला प्राप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थ समस्त दुरित शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी समन्वितस्य सपरिवारस्य भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल निवासार्थम आदित्यादि नवग्रह पीडा परिहारार्थम तथा च विद्या विजय विनय अभय मातृ पितृ सद्गुरु सेवाभाव तथा च योग्य शोभन सद्गुण प्राप्त्यर्थे बुद्धिमालिन्य प्रशमन
पूर्वक तीव्र सद्बुद्धी स्मरणशक्ती विवर्धनार्थे श्री सद्गुरु प्रेरित बुद्धि अनुसारेण आद्य भाद्रपद शुक्ल चतुर्थ्यां प्रारंभ भाद्रपद शुक्ल चतुर्दशी पर्यन्ते कर्तव्यभूतं प्रतिवार्षिक विहितं श्री गणेश जन्मोत्सव अंगभूत पार्थिव श्री गणेश मूर्ति पूजन प्राण प्रतिष्ठा अहम करिष्ये तद अंगत्वेन निर्विघ्नता श्री विघ्नराज गणपति स्मरण तथा च कलश शंख घंटा दीप पूजन शरीर शुद्ध्यर्थम श्री गणेश बीज मंत्रेण षडंगन्यास अहम करिष्ये। हातातलं पाणी समोरच्या ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। यानंतर हात जोडून गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागर शोषणे श्रीमन्महागणाधिपतये नमः। ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि। यानंतर आसन शुद्धी करायची आहे। यजमानांनी उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं आहे। ओम पृथ्वी मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषी कुर्मो देवता सूतलं छंदासने विनियोगः। पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। आपण ज्या आसनावर बसलो आहे त्या आसनाला उताने असे हात लावायचे आहेत। ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णूनां धृता त्वं च धारय मां देवी पवित्र कुरुचासनम्। यानंतर परिसर शुद्धीसाठी डाव्या हातावरती थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यावरती उजवा हात झाकायचा आहे। ओम अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया। ओम आपग्रामन्तु भूतानि पेशाच्च सर्वतो दिशां सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे। आता उजव्या हाताने दोन दोन दाणे दाही दिशेंना फेकायचे आहेत। पूर्वेकडून सुरू करायचं आहे। पूर्व आग्नेय त्यानंतर दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तर आणि ईशान्य अशा प्रकारे। ओम प्राचां रक्षतु मामैन्द्री आग्नेयाम् अग्निदेवता दक्षिणे वतु वाराही नैऋत्यं खड्गधारिणी प्रतीचां वारुणी रक्षेद् वायव्यां मृगवाहिनी उदीचां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत् ततस्ताद् वैष्णवी तथा एवं दश दिशो रक्षेत् चामुण्डा शववाहना। उरलेल्या अक्षता आपल्या चौफेर टाकून द्यायच्या आहेत। यानंतर आपल्या दोन्ही हातांची वीत जमिनीला अशा प्रकारे लावायची आहे। ओम देवा आयान्तु यातु दाना उपयान्तु विष्णुदेव यजनं भूमौ प्रादेशं कुर्यात्। त्यानंतर आपली डाव्या पायाची टाच 3 वेळेस जमिनीवर आदळायची आहे। ओम तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांत दहनोपमा भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञां दातुमर्हसि। काल भैरवाला मनातल्या मनात नमस्कार करायचा आहे। इति भैरवानुज्ञां गृह्यात। यानंतर शरीर शुद्धीसाठी षडंगन्यास करायचा आहे। आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटांनी हृदयाला स्पर्श करायचा आहे। ओम गं हृदयाय नमः। त्यानंतर कपाळाला स्पर्श करायचा आहे। ओम गां शिरसे स्वाहा। त्यानंतर शेंडीच्या ठिकाणी स्पर्श करायचा आहे। ओम गिं शिखायै वषट। त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत दोन्ही साइडनी हात फिरवायचा आहे। ओम गं कवचाय हुम। त्यानंतर उजव्या हाताचे 3 बोट त्यामधील मधलं बोट भ्रुकुटीमध्यावर ठेवायचं आहे आणि 2 साइडचे बोट 2 डोळ्यावर ठेवायचे आहेत। ओम गेम नेत्रत्रयाय वौषट।
त्यानंतर डोक्याभोवती उजव्या साईडने डाव्या साईडला चुटकी वाजवत हात फिरवायचा आहे आणि टाळी वाजवायची आहे. ओम गह अस्त्राय फट. त्यानंतर कलश पूजन करायचं आहे. जो पाण्याने भरलेला कलश घेतला आहे पूजेसाठी त्यामध्ये गंध अक्षता फूल टाकायचं आहे आणि त्यावरती हात ठेवायचा आहे आणि त्यात गंगादी पवित्र नद्यांचे जल असावे अशी मनोमन कामना करायची आहे. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्यमात्रो गणास्मृता कोक्षतो सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्वणः अंगैश्च सहिता सर्वे कलशंतो समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टि करि तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाला चारी साईडनी अष्टगंध लावायचा आहे. सुरुवात पूर्वेपासून करायची आहे. पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. अस्मिन् कलशे गंगा यमुनादि सर्वतीर्थानां वाहयामि. कलशदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि. एक फूल कलशाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर ताम्हणामध्ये समोर ठेवलेला शंख आणि शंखाचं स्टँड घ्यायचं आहे. ते धुवून पुसून स्वच्छ करून परत त्याच जागेवर ठेवायचं आहे. शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि नंतर शंखाला अष्टगंध, एक फूल, शमीपत्र असेल तर शमीपत्र अर्पण करायचं आहे. ओम शंखादेव चंद्रदैवत्यं कुक्षो वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रगंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्न विष्णुना विदुतकरे निर्मितः सर्वदैवेश्च पांचजन्य नमोऽस्तु ते. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंखदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधपुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि. यानंतर घंटा ताम्हणामध्ये घेऊन धुवून पुसून स्वच्छ जागेवर परत त्याच ठिकाणी ठेवायची आहे. त्याला अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल अर्पण करायचं आहे. ओम आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुरु घंटे वरं नादं देवता वाणं लक्षणं घंटा देवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि. हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि. घंटा उचलायची आहे आणि जागेवर वाजवायची आहे. घंटानादं कुर्यात. यानंतर चालू दिव्याला अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल अर्पण करायचं आहे. ओम बोधीप ब्रह्मरूपस्त्वं कर्मसाक्षी रविघ्नकृत यावत् कर्म समाप्ती स्यात्तावत्त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि. यानंतर शंखामधील पाणी त्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि पळीभर पाणी कलशामधून हातावर घ्यायचं आहे आणि हे पाणी सर्व पूजा साहित्यावर पडेल अशा प्रकारे शिंपडायचं आहे. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सवायाभ्यन्तरं शुचिः आत्मनं प्रोक्ष पूजा द्रव्याणि संप्रोक्षेत. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. त्यासाठी जी पार्थिव गणेशाची मूर्ती आपण आणलेली आहे ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि त्या मूर्तीला दुर्वा किंवा शमीपत्र जे असतील ते घ्यायचे आहे आणि तुपामध्ये बुडवून ते गणपती बाप्पांच्या हृदयस्थानी लावायचे आहेत. आणि ते लावल्यानंतर हातामध्ये एक पाळीभर पाणी घ्यायचं आहे आणि पुढील मंत्र श्रवण करायचा आहे. ओम अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजो सामानि छंदांसि क्रियामय वपोः प्राणाख्या देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम्. अस्मिन् श्री पार्थिव श्रीमण महागणपती प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. त्यानंतर
पार्थिव गणपतींच्या मूर्तीवर आपल्या दोन्ही हाताची सावली धरायची आहे आणि पुढील मंत्र श्रवण करायचे आहे. ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अह क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहम्. अस्य श्री पार्थिव श्रीमन्महागणपति मूर्तो प्राणा इह प्राणाः. ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अह क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहम्. अस्य श्री पार्थिव श्रीमन्महागणपति मूर्तो जीव इह स्थितः. ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अह क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहम्. अस्य श्री पार्थिव श्रीमन्महागणपति मूर्तो सर्व इंद्रियाणि इह स्थितानि. अस्य श्री पार्थिव श्रीमन्महागणपति मूर्तो वाङ्मनस्त्वक्चक्षुः श्रोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद पायुस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. अस्य श्री पार्थिव श्रीमन्महागणपति गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवावृत्ती करिष्ये. यानंतर 15 वेळा ओंकाराचा उच्चार करायचा आहे. ओम 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 ओम. यानंतर मुख्य पूजेला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे. हात जोडून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रारंभे विनंती करो गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्वहरो निबुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. सिद्धी बुद्धी सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. यानंतर आवाहन करायचं आहे. 2-3 अक्षता आणि 2 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. ओम आगच्छ देव देवेश तेजोराशे जगत्पते क्रियमाणं मया पूजां गृहाण सुरसत्तम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आव्हानार्थे अक्षतां समर्पयामि. यानंतर ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत किंवा ज्या ठिकाणी मखरामध्ये आपण गणपती बाप्पांना ठेवणार आहोत त्या ठिकाणी 2-3 अक्षता खाली ठेवायच्या आहेत आणि 2 दुर्वा खाली ठेवायच्या आहेत आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पांना आसनस्थ करायचं आहे. ओम नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्याच प्रतिगृह्यताम्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आसनार्थे अक्षतां दुर्वांकुराणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि. त्या ठिकाणी गणपती बाप्पांना बसवायचं आहे. सुप्रतिष्ठितमस्तु. या पुढील सर्व उपचार जी देवघरातील आपली गणपतीची मूर्ती आहे त्यावरती करायची आहेत. ती मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे. गणपतींच्या दोन्ही पायावर 1-1 पळी पाणी टाकायचं आहे. ओम पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्प्रभो भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोस्तुते. श्रीमन्महागणाधिपतये नमः. पादयो पाद्यं समर्पयामि. यानंतर गणपतींच्या दोन्ही हातांवर अर्घ्य टाकायचं आहे. जे सुरुवातीला आपण तयार करून घेतलेलं आहे गंध अत्तर कापूर आणि फूल पाण्यामध्ये एकत्र करून दोन्ही हातांवर 1-1 पळी टाकायचं आहे. ओम नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधारे अर्घ्यमेत प्रतिगृह्यतां. श्रीमन्महागणाधिपतये नमः. हस्तयो अर्घ्यं समर्पयामि. यानंतर शुद्ध पाणी दोन्ही हातांवर टाकायचं आहे
ओम कर्पूरवासितं तोयं मन्दाकिन्या समारतं आचम्यतं जगन्नाथं मया गणपतिं हि भक्तितः श्रीमन्महागणपतिदेवताभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि। यानंतर 4-5 पळी डोक्यावर पाणी टाकायचं आहे। ओम गंगा सरस्वती रेवा पयष्णी नर्मदा जले स्नापितोऽसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे। श्रीमन्महागणपतिदेवताभ्यो नमः। स्नानीयं समर्पयामि। यानंतर 2-3 पळी पंचामृत अर्पण करायचं आहे। ओम पयोदती कृतश्चैव मधु शर्करान्वित पंचामृतमया नित्यं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्रीमन्महागणपतिदेवताभ्यो नमः। पंचामृत स्नानं समर्पयामि। नंतर शुद्ध पाणी टाकायचं आहे 2-3 पळी। पंचामृत स्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामि। त्यानंतर एक फूल गंधाक्षतेमध्ये बुडवून अर्पण करायचं आहे। सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि। यानंतर गंधोदक अर्पण करायचं आहे। ओम कर्पूरैला समायुक्तं सुगंधी द्रव्यसंयुतं गंधोदकं मया गणपतिं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। श्रीमन्महागणाधिपतये नमः। गंधोदक स्नानं समर्पयामि। यानंतर शुद्ध पाणी 2-3 पळी अर्पण करायचं आहे। गंधोदक स्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामि। यानंतर एक फूल गंधाक्षतामध्ये बुडवून अर्पण करायचं आहे। सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि। यानंतर पंचोपचार पूजा करायची आहे। सुरुवातीला गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचा आहे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। त्यावरती अक्षता लावायच्या आहेत। अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि। त्यानंतर लाल फूल व्हायचं आहे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। त्यानंतर धूप ओवाळायचं आहे 3 वेळेस। श्रीमन्महागणाधिपतये नमः। धूपम अग्रपयामि। त्यानंतर दीप ओवाळायचा आहे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। दीपम दर्शयामि। यानंतर पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवण्यापूर्वी उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी पाण्याचं चौकोनी भरीव मंडल करायचं आहे। त्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आणि नंतर एक फूल घ्यायचं आहे, ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नैवेद्याभोवती 3 वेळेस वर्तुळाकार फिरवायचा आहे। आणि ज्या वेळेस नंतर स्वाहा स्वाहा म्हटलं जाईल त्यावेळेस खाऊ घातल्याची कृती करायची आहे। ओम सत्यंतवर्तेन परसिंचयामि। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा। फूल गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवून द्यायचं आहे। एक वेळेस उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी पाणी खाली सोडायचं आहे। मध्यपाणीयं समर्पयामि। पुन्हा एक फूल घ्यायचं आहे, पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि आता जी कृती केली तीच कृती परत करायची आहे। ओम पुनः सत्यंतवर्तेन परसिंचयामि। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा। 3 वेळेस पाणी खाली सोडायचे आहे। उत्तराप्रोक्षणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। पुन्हा अष्टगंध लावायचा आहे। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। श्रीमन्महागणाधिपतये नमः। पंचामृत नैवेद्यं समर्पयामि। आता हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे अनेन पूर्वा आराधनेन श्रीमन्महागणपती देवता प्रियतां न मम। सोडून द्यायचे पाणी। एक फूल घ्यायचं आहे, गंध अक्षतामध्ये बुडवायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर अर्पण करायचं आहे। श्रीमन्महागणपती देवताभ्यो नमः। अभिषेक प्रत्यर्थं गंधपुष्पाणि समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि। आता आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करणार आहोत। त्यासाठी गळती पात्र घ्यायचं आहे आणि जी देवघरातील आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यावरती तामणामध्ये गळती पात्र ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि जी आपली पार्थिव मूर्ती आहे वरती आपण ठेवलेली त्या मूर्तीवर दुर्वा घ्यायच्या आहेत 2-3 आणि त्या पाण्यामध्ये बुडवायच्या आहेत आणि फक्त पाणी असं शिंपडायचं आहे। अशा प्रकारे आपण पार्थिव मूर्तीचा अभिषेक करणार आहोत आणि जी देवघरातील मूर्ती आहे त्या मूर्तीवर गळती पात्र ठेवून अभिषेक करणार आहोत।
ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यमृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवाणूचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तुजायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिलेमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापोणलोनिलोणवः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम् गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धिं तुलसितं तारेण वृद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकार पूर्वरूपमकारो मध्यमरूपमनुस्वारशन्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकृषे निःसृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं व्रतं च वरदं हस्तेर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिणं देवं जगत्कारणं अच्युतमविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगियोगिनं वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। एतदथर्वशीर्षयोदिते स ब्रह्मभुजाय कल्पते स सर्वदा सुखमेदते स सर्वविघ्नैर्नबाध्यते स पञ्चमहापापात्रमुच्यते सायमधियानुदेवस्कृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातप्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधियानोपविघ्नो भवति धर्मार्थकां मोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय देयं यो यदि मोहाद्यासुति स पापीयानो भवति सहस्रावर्तनात्ययं कामधीते तन्तं साधयेत् अनेन गणपतिं विषिञ्चते स वाग्मे भवति चतुर्थ्यामणसरसप्ति स विद्यावान् भवति इत्यर्थर्वणवाक्यं ब्रह्मद्यावर्णन् विद्यात्म विभेति कदाचनीति यदुर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजर्यसति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छित् फलं वाप्नोति हसाज्य समिद्धिर्यजति स सर्वं लभते अष्टो ब्राह्मणान् सम्यक् ग्राहयित्वा सूर्यवर्चसे भवति सूर्यग्रहे महानिदं प्रतिमासन्निधौ वाचक्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वं विद्भवति स सर्वं विद्भवति यः एवं वेदित्युपनिषदों भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गे स्तुष्टुवांसस्तनुभिः विषेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्वेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्योरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती। यानंतर उष्णोदक स्नान घालायचं आहे गणपतीला। एक पळी भरून पाणी घ्यायचं आहे, ते दिव्यावरती गरम करायचं आहे आणि त्यामध्ये एक थेंबभर पाणी थंड टाकायचं आहे आणि हे पाणी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे। ओम आपोहिष्टामयो भूयस्नानमूर्जेददातनमहिर्णाय चक्षसे यो वशवतमो रसस्तस्य भाजयते नः श्रीमन्महागणाधिपतये नमः। उष्णोदक स्नानं समर्पयामि। यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलून डाव्या हातात घ्यायची आहे, त्यावरती हळद आणि कापूर बारीक करून टाकायचं आहे आणि हे मूर्तीला पूर्ण चोळून घ्यायचं आहे, समोरच्या साईडने मागच्या साईडने। नंतर त्यावरती पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे मूर्ती। ओम कश्मीरागरु कस्तुरी कर्पूरमलयान्वितम् उद्वर्तनमया गणपतिं स्नानार्थे प्रतिगृह्यताम्। श्रीमन्महागणाधिपतये नमः। सुमांगलिक स्नानं समर्पयामि। धुवून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि जी पार्थिव मूर्ती आपण स्थापन केली आहे त्या मूर्ती समोरच ही मूर्ती, देवघरातील जी मूर्ती आहे ती खाली 2-3 अक्षर ठेवून ठेवायची आहे। सुप्रतिष्ठितमस्तु सिंहासने आरूढम। यानंतर जे वस्त्र आपण गणपती बाप्पांसाठी आणलेलं आहे ते पार्थिव गणेश मूर्तीला अर्पण करायचं आहे आणि जी देवघरातील मूर्ती आहे तिला छोटं वस्त्र असेल तर वस्त्र अर्पण करायचे, नाहीतर 2-3 अक्षता समोर ठेवायचे आहेत। ओम सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासि प्रतिगृह्यतां। श्रीमन्महागणाधिपतये नमः। उपवस्त्रं समर्पयामि।
वस्त्रोपचारार्थे अक्षतां समर्पयामि। त्यानंतर जे जानवं आपण आणलेलं असेल ती जानवं पार्थिव गणेशाच्या मूर्तीला डाव्या साईडनी उजव्या साईडला घालायचं आहे आणि जी देवघरातील गणेश मूर्ती आहे त्या मूर्तीला अक्षता अर्पण करायच्या आहेत। ओम देवदेव नमस्तेस्तु त्राहि मां भवसागरात् ब्रह्मशत्रुसोत्तरीयं गृहाण पुरुषोत्तम श्रीमन्महागणाधिपतये नमः। यज्ञोपवीतार्थं समर्पयामि, यज्ञोपवीतार्थे अक्षतां समर्पयामि। त्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचा आहे पार्थिव गणेश मूर्तीला आणि त्यानंतर छोट्या गणेश मूर्तीला। ओम श्रीखंडनं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सूरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यतां श्रीमन्महागणाधिपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। त्यानंतर गुलाल लावायचा आहे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। गुलालं समर्पयामि। त्यानंतर त्यावरती अक्षता लावायच्या आहेत दोन्ही गणपतीच्या मूर्तींना। ओम अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर श्रीमन्महागणाधिपतये नमः। अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि। यानंतर जी तुम्ही फुलं आणलेली असतील ती फुलं अर्पण करायची आहेत। लाल जर फुलं असतील तर ती चांगली असेल। त्यानंतर शमीपत्र असतील, दुर्वा असेल, हे अर्पण करायचं आहे। ओम माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वयप्रभौमया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां श्रीमन्महागणाधिपतये नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। यानंतर दुर्वा अर्पण करायचे आहेत। 21 दुर्वांची जोडी हातात घेऊन त्याचे जे देठ आहे ते अष्टगंध हळद कुंकुमध्ये बुडवून गणपतीजवळ अर्पण करायचं आहे। ओम त्रिपंचसप्तभिर्पत्रेर्युतां दुर्वांकुरान् शुभान् सुकोमलान् हरित श्वेतान् गृहान् गणनायक श्रीमन्महागणाधिपतये नमः। दुर्वांकुराणि समर्पयामि। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं अंगपूजन करायचं आहे। पायापासून डोक्यापर्यंत गणपती बाप्पांच्या प्रत्येक अवयवावरती अक्षता टाकायचं आहे आणि जी आपण तांदूळाची वाटी घेतली होती ती हातात घ्यायची आहे आणि सुरुवातीला उजव्या पायावर आणि नंतर डाव्या पायावर अक्षता टाकायच्या आहेत। ओम गणपतये नमः। पादयो पूजयामि। त्यानंतर दोन्ही गुडघ्यांवरती अक्षता टाकायच्या आहेत। ओम गणपतये नमः। जानुनीं पूजयामि। त्यानंतर दोन्ही मांड्यांवरती अक्षता टाकायच्या आहेत। ओम गणपतये नमः। उरुं पूजयामि। त्यानंतर कंबर। ओम गणपतये नमः। कटिं पूजयामि। त्यानंतर नाभीवरती अक्षता टाकायच्या आहेत। ओम गणपतये नमः। नाभिं पूजयामि। त्यानंतर पोट। ओम गणपतये नमः। उदरं पूजयामि। त्यानंतर दोन्ही स्तन। ओम गणपतये नमः। स्तनो पूजयामि। त्यानंतर गणपती बाप्पांचं हृदय। ओम गणपतये नमः। हृदयं पूजयामि। त्यानंतर कंठ। ओम गणपतये नमः। कंठं पूजयामि। त्यानंतर दोन्ही खांदे। ओम गणपतये नमः। स्कंधौ पूजयामि। त्यानंतर चारही हात उजव्या हातापासून। ओम गणपतये नमः। चतुर्हस्तं पूजयामि। त्यानंतर तोंड। ओम गणपतये नमः। वक्त्रं पूजयामि। त्यानंतर कपाळ। ओम गणपतये नमः। ललाटं पूजयामि। त्यानंतर डोकं, शिर। ओम गणपतये नमः। शिरं पूजयामि। त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत सर्व अंगावरती अक्षता टाकायचे आहेत। ओम गणपतये नमः। सर्वांगं पूजयामि। यानंतर धूप 3 वेळेस ओवाळायचा आहे मूर्तीला। ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तमाग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां श्रीमन्महागणाधिपतये नमः। धूपमाग्रपयामि। त्यानंतर दीप 3 वेळेस ओवाळायचा आहे अर्धचंद्राकृती। ओम भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद्योरा दीपोऽयं प्रतिगृह्यतां
श्रीमण महागणाधिपतये नमः दीपम दर्शयामी। यानंतर जे मोदक किंवा पेढे जे काही तुम्ही नैवेद्यासाठी घेतला असेल ते नैवेद्य गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे। सुरुवातीला उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी चौकोनी मंडल करायचे पाण्याचं, त्यावरती नैवेद्याचं ताट किंवा प्लेट ठेवायची आहे आणि एक फूल घ्यायचं आहे, ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि 3 वेळेस नैवेद्याभोवती वर्तुळाकार फिरवायचं आहे आणि ज्यावेळेस स्वाहा म्हटल्या जाईल त्यावेळेस खाऊ घातल्याची कृती करायची आहे। ओम सत्यंतवर्तेन परसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा। फूल गणपती बाप्पांजवळ अर्पण करायचं आहे। एक वेळेस मधल्या 2 बोटांनी पाणी सोडायचे खाली। मद्यपानीयं समर्पयामि, परत तशीच कृती करायची आहे। एक फूल घ्यायचे, पाण्यामध्ये बुडवायचे, 3 वेळेस फिरवायचे नैवेद्याभोवती। ओम पुनः सत्यंतवर्तेन परसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा। फूल अर्पण करायचं आहे आणि 3 वेळेस मधल्या 2 बोटांनी पाणी सोडायचे खाली। उत्तराप्रोक्षणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, अष्टगंध लावायचा आहे। परोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। श्रीमण महागणाधिपतये नमः महानैवेद्यं समर्पयामि। यानंतर जो आपण विडा समोर ठेवला होता तो विडा, त्यावरती खारीक, बदाम, सुपारी आणि जे पैसे आहेत ते ठेवायचे आहे आणि त्यावरती त्या सुपारीवरती 1 थेंब पाणी सोडायचं आहे। ओम पुगीफलं महादिव्यं नागवल्यादलैर्युतं कर्पूरैला समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यतां। श्रीमण महागणाधिपतये नमः मुखवासार्थे पुगीफलं तांबूलं समर्पयामि। त्यानंतर एक नारळ अर्पण करायचं आहे। नारळाला अष्टगंध लावायचा आहे आणि 1 थेंब पाणी सोडायचं आहे त्यावरती। ओम इदं फलं मया देव स्थापितं पुरुषस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि। श्रीमण महागणाधिपतये नमः नारिकेल महाफलं समर्पयामि। त्यानंतर दक्षिणा अर्पण करायची आहे। दक्षिणा समोर ठेवायची आहे आणि त्यावरती 1 थेंब पाणी सोडायचं आहे। ओम हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंतपुण्यफलद्मत शांतिप्रयच्छ मे। श्रीमण महागणाधिपतये नमः महादक्षिणां समर्पयामि। आता आरती करायची आहे आपल्याला। 3 वेळेस आरती ओवाळायची आहे सुरुवातीला। ओम चंद्रादित्योच धरणीर्विद्युदग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिष्यम् आर्तिक्यं प्रतिगृह्यतां। श्रीमण महागणाधिपतये नमः महानिरञ्जनदीपं समर्पयामि। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुंदर ओटिशेंदुराची कंठे झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव रत्नाखचित फरा तुझ गौरी कुमारा। चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा। ऋण झुणती नूपुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना। दास रामाचा वाटपा हे सदना। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी। हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझे ऐसे नाही। चारी श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करिता पडलो प्रवाही।
ते तो भक्ता लागे ते तो दासा लागे पावस लवलाही। जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा होसी निज भक्ता क्लेशांपासून सोडे दुःखापासून सोडे तोडे भवपाशा। अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहरी तल्लीन झाला पदभंगसलेशा। जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी लवथवती विक्राळा ब्रह्मांडे माळा विषकंठ काळा त्रिनेत्रे ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतींचे उधळण शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हलाहल जे उठले ते तू असुरपाने प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव व्याघ्रांभर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटींचे बीज वाचे उच्चारे रघुकुळ टिळक रामदासा अंतरी। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव कापूर लावून घ्यायचा आहे। ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदर संस्थितेन प्रदीप्तभासां सहसागतेन निराञ्जनं ते जगदीश कुर्वेद। श्रीमन्महागणाधिपतये नमः। कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि। आता यजमानांनी जागेवर उभं राहून डोकं टेकून नमस्कार करायचा आहे। ओम नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः। श्रीमन्महागणाधिपतये नमः। नमस्काराणि समर्पयामि। जागेवर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची आहे। ओम यानि कानि च पापानि जन्मांतरी कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। आता हातामध्ये उरलेली जी फुलं असतील दुर्वा असतील सर्व हातात घ्यायचं आहे आणि मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टयं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सर्वायुष आन्तादापरार्धात् पृथ्वे समुद्रपर्यन्ताया एकराळिते तदेपेश श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनगृहे अवीक्षितस्य कामप्रैर्विश्वे देवाः सभासत इति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। श्रीमन्महा गणपति देवताभ्यो नमः। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। फूल अर्पण करून द्यायचे आहेत। घालील लोटांगण बंदीन चरणं डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंद पूजन भावे उवाळीन म्हणे नमा। त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुष सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आता खाली बसून घ्यायचे आणि क्षमा प्रार्थना घ्यायची आपल्याला। या पूजेमध्ये ज्या काही आपल्याकडून कळत नकळत चुका झाल्या असतील त्यासाठी क्षमा प्रार्थना घ्यायची आहे। हात जोडून बसायचे आहे। ओम आवाहनं न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। अपराध सहस्रं च क्रियते हरणिशं मया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर। गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्या च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रां देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे, परिपूर्णं तदस्तु मे, परिपूर्णं तदस्तु मे। आता हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यजमानांनी म्हणायचं आहे अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्ये ध्यानम आवाहनादि कृत पार्थिव श्री गणेश पूजन कर्मणे सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपति परमेश्वर प्रियताम न मम। सोडून द्यायचे पाणी। विष्णवे नमः विष्णुस्मरणार्थ परिपूर्णमस्तु। जे तीर्थ आहे ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे। ओम अकाल मृत्युहरणं सर्वव्याधी विनाशनं श्रीमन्महागणपति पादोदकं तीर्थजठरे धारयाम्यहं शिरसा धारयाम्यहं। अशा प्रकारे आपलं पार्थिव गणपतीची प्राणप्रतिष्ठा ही पूर्ण झालेली आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया।